प्रांजल खेवलकरांसह 5 आरोपींना पुणे न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। मात्र या सुनावणी दरम्यान अनेक असे काही दावे पुणे पोलिसांकडून करण्यात आले जे खळबळजनक म्हटले जाऊ शकतात। ज्यापैकी एक होता तो म्हणजे प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही असे व्हिडिओ सापडलेले आहेत महिलांचे आणि त्याबद्दल आम्हाला तपास करायचा आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं। काही व्हिडिओ प्रांजल खेवलकर यांनी त्यांच्या मित्रांना पाठवले होते आणि त्या महिलांसंबंधातल्या व्हिडिओमधून त्यांनी काही मागणी केली होती। मात्र मूळ हे जे प्रकरण सुरू झालं ते अंमली पदार्थ या पार्टीमध्ये सापडल्यामुळे त्याबाबत मात्र पुणे पोलीस आज न्यायालयामध्ये ठोस असं काही सांगू शकलेले नाहीत आणि म्हणून प्रांजल खेवलकर यांच्यासह 5ही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी फेटाळून लावली आहे आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी केली आहे, ज्यामुळे आता हे आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतील। आपल्यासोबत आरोपींचे वकील आहेत, आपण त्यांच्याकडून एक एक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। सर, पहिल्यांदा की जी नवीन आज पोलिसांनी जो दावा केला की प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आहेत जे त्यांनी त्यांच्या मित्राला पाठवले एका महिला बद्दलचे आणि असा माल हवा असं त्यामध्ये प्रांजल खेवलकर म्हणाले आहेत, असा पोलिसांचा दावा आणि त्याबद्दल आम्हाला तपास करायचा आहे। मुळात आजचा तपासाची जी पोलीस कोठडीची जी कारणं होती ही प्रामुख्याने मोबाईलच्या संभाषणावरती आधारित होती। यावरती आम्ही युक्तिवाद करताना असं युक्तिवाद केला की मोबाईल हा पहिल्यापासूनच म्हणजे अटक झाल्यापासून पहिल्या पोलीस कोठडीपासूनच पोलिसांच्या ताब्यात आहे। दुसरं, मोबाईलचा रासायनिक अहवाल हे सर्व काही सांगून जाणार आहे, त्याच्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही। तसेच मोबाईलमधील चित्रीकरण असो किंवा एकमेकाला पाठवलेले व्हॉट्सअप मेसेज असो ते आरोपीच्या त्याला कोठडीची आवश्यकता नाही। त्यामुळे तंत्रज्ञानाशी निगडीत जो तपास आहे त्याला कोठडीची आवश्यकता नाही, हा प्रामुख्याने आम्ही युक्तिवाद केलेला आहे। पण सर, मूळ जो काही NDPS चा जो आहे तर त्याबद्दल न फार काही त्याच्याबद्दल बोलता आणि याबद्दल युक्तिवाद जो केला हा विभागून केलेला आहे। NDPSचा युक्तिवादच्या मुद्दे जे आहेत ते माझे विद्वान मित्र यांनी काही भाग केला, काही तंत्रज्ञानाशी निगडीत भाग आहे तसा। त्यामुळे युक्तिवादाच्या जो मुद्दे आहेत हा 3 विविध प्रकारे केला गेला आणि ते समजणं जास्त गरजेचं आहे। NDPSच्या बाबत सांगायचं म्हणलं तर हा गुन्हा दाखल केला सेक्शन NDPSच्या अंडर। आमचं असं म्हणणं होतं की जो काय कॉन्ट्राबँड मिळालेला आहे तो टेबलावर एका पर्समध्ये एका महिलेच्या पर्समध्ये मिळालेला आहे। त्याच्यामध्ये आमचं काय कॉन्शियस पोझिशन दाखवलेलं नाही, आमच्याकडे कॉन्शियस पोझिशनमध्ये मिळालं नाही, त्याचप्रमाणे आम्हाला नॉलेज नाही आहे। अशा सिच्युएशनमध्ये ते जे सेक्शन्स आहेत ते आम्हाला ॲप्लिकेबल होणार नाही। आम्ही 26 तारखेपासून त्याच्यामध्ये आहोत, आज 31 तारीख आहे, तरी आजचा जो रिमांड रिपोर्ट बघितला, मागचा जो रिमांड रिपोर्ट बघितला, तर ज्या सेक्शन खाली गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याशी निगडीत NDPSशी निगडीत कुठलाही पुरावा म्हणता येणार किंवा इन्व्हेस्टिगेशन त्यांनी केलेलं नाहीये। आणि आता पोलिसांचं जे आहे म्हणणं की ती जी ईशा सिंग होती तिच्या त्या पर्समध्ये जे काही 3 पुड्या सापडल्या ज्याच्यामध्ये कोकेन होतं आणि त्याचबरोबर गांजा होता, तर या कोकेनचं वजन जे आहे ते एकत्रित 3 पुड्या करून करण्यात आलं आणि त्यानंतर ते 2 ग्रॅम आणि वरती काही मिलीग्रॅम 70 मिलीग्रॅम की काय जे आहे ते भरलं। तर मग याच्याबद्दल तुम्ही काय नक्की सांगितलं कोर्टाने? आमचं कोर्टाला म्हणणं होतं की हे सगळं टॅम्पर केलेलं आहे, हे तर आम्ही डे 1 पासून सांगतो। टॅम्पर केलं म्हणजे टॅम्पर म्हणजे त्यांनी चुकीचं हे केलेलं आहे। त्याचप्रमाणे FIR जी झालेली आहे, आपलं FIR म्हणण्यापेक्षा रेड जी झालेली सकाळी 3:30च्या आसपास झालेली आहे आणि गुन्हा जो दाखल केलेला आहे अरेस्ट जी दाखवलेली आहे ते दुपारी 1:30 ते 2 मध्ये दाखवलेली आहे। त्यामुळे एवढा वेळ का लागला हे नक्की इन्व्हेस्टिगेशन म्हणजे करत होते का, जे एव्हिडन्स कलेक्ट करत होते का एव्हिडन्स क्रिएट करत होते, असा आमचा कोर्टासमोर युक्तिवाद झालेला आहे या बाबतीमध्ये। त्यामुळे हे कशा प्रकारे केलेलं आहे हे कोर्टापुढे येईल, जेव्हा चार्जशीट दाखल होईल हे सगळं कोर्टापुढे येणार आहे। आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही। आपण जे काही पाहतो आहोत की याच्यामध्ये खेवलकर, त्यांचे सचिन भांबे आणि समीर सय्यद हे 2 मित्र आणि नंतर काही संध्याकाळी एंट्री होते आहे त्या फ्लॅटमध्ये पोपटानी आणि श्रीपाद यादव या दोघांची। तर आता तुमचं काय म्हणणं आहे, या ज्या 2 मुली त्या ठिकाणी आल्या ज्यापैकी एकीकडे हे अंमली पदार्थ सापडल्याचा दावा पोलीस करतात, याच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासूनच सांगितलेलं आहे की हा संपूर्णपणे तपासाचा भाग आहे आणि ज्यावेळेस चार्जशीट समोर येईल त्यावेळेस या सगळ्या बाबी आपल्याला निष्पन्न होतील। परंतु आज जो पोलिसांचा युक्तिवाद होता की PC मागण्यासंदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये जे ग्राउंड्स पोलिसांनी सांगितले होते त्यांना ते मोबाईलमध्ये अहवाल त्यांना हवा होता
आणि या सगळ्या ग्राउंड्सवरती त्यांनी पीसी मागली होती. आम्ही कोर्टाला एवढंच सांगितलं की हे जे ग्राउंड्स त्यांनी मांडलेले आहेत ते ऑलरेडी त्यांनी मांडलेले आहेत आणि आता पोलिसांना या आरोपींची कस्टडीची आवश्यकता नाही. आमचा युक्तिवाद मान्य करून कोर्टाने आम्हाला मेमसीआरमध्ये घेतलं. त्यानंतर पण ते सेशन्स कोर्टामध्ये, स्पेशल कोर्टामध्ये परत पीसी मागण्यासाठी गेले होते. त्याही ठिकाणी आमचा युक्तिवाद झाला आणि सेशन्स कोर्ट आणि स्पेशल कोर्ट आणि एनडीपीएस कोर्टाने पण आमच्या मागण्या मान्य केल्या आणि आरोपींना एमसीआरमध्ये सत्र घेतलं. न्यायालयामध्ये देखील पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली, तेव्हा देखील आम्ही हाच युक्तिवाद केलेला आहे. एक झाला एनडीपीएसचा भाग, पण आज या सगळ्या प्रकरणाला काही वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं तुम्हाला की नाही. त्यामध्ये काही मोबाईल नाही. किंवा व्हिडिओ सापडले किंवा नाही असं आहे, जेव्हा आरोपींना अटक केली त्याच वेळेस त्यांचे व्हिडिओ सापडले गेलेले होते. त्यामुळे याला कुठल्याही प्रकारे वेगळं वळण देण्याचं वगैरे आम्हाला असं काही वाटत नाही. वेगळं वळण असं काही नाहीये. रुटीनमध्ये त्यांनी रुटीनमध्ये मोबाईल सीज केलेले आहेत आणि त्याचा जे काही मोबाईलचा आणि ह्या गुन्ह्याचा काही संबंध नाही. गुन्हा जो आहे हा एनडीपीएसशी रिलेटेड आहे, कॉन्ट्राबँडशी रिलेटेड आहे. त्यामुळे मोबाईल जप्त करून बाकी काय जप्त करून त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही असा आमचा क्लिअर कट युक्तिवाद होता. तुमचा युक्तिवाद होता, पण पोलिसांनी असं म्हटलं की असे काही व्हिडिओ प्रांजल खेवलकर यांनी त्यांच्या मित्रांना पाठवलेले आहेत आणि असा माल हवा. तर एका अर्थाने हे थोडंसं वेगळं वळण लावणं असं काही म्हणता येणार नाही. तो तपासाचा एक भाग आहे म्हणून आम्ही त्याचा युक्तिवाद केला, पण त्याला वेगळं वळण लावणं असं म्हणता येणार नाही. त्यामध्ये काही कुठल्या आयटी ऍक्टचे सेक्शन्स लावलेले नव्हते. त्यामुळे त्या मुद्द्यावरती आम्ही आर्ग्युमेंट्स केली आणि आम्ही एवढं पण सांगितलं कोर्टाला की समजा आपण प्रिझ्युम करूया की त्याच्यामध्ये काही आहे, आम्ही काही ऍडमिट केलेलं नाही त्याच्यामध्ये काही आहे, जरी असलं तरी त्याच्यामध्ये स्टोरेज असले ते असं नाही, काही गुन्ह्याचं नाही. आणि तो स्टोरेज केलेले जे काही फोटोग्राफ्स असतील तर माझी प्रायव्हसी आहे, त्यामुळे कुठला ऑफेन्स त्यामुळे मेड होत नाही. सुप्रीम कोर्टाने पण क्लिअर सांगितलेलं आहे कुठल्याही आपल्या मोबाईलमध्ये काही स्टोअर असेल तर त्याच्यामुळे कुठला शेवटचं आहे की केस जी आहे ही एनडीपीएस ऍक्ट खाली दाखल झालेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे तपास जो आहे तो एनडीपीएस ऍक्टच्या अंडर होणं गरजेचं आहे. आता असं झालं की गेले 2 रिमांड रिपोर्ट जर बघितले तर एनडीपीएस ऍक्टशी निगडीत कुठलाही तपास पोलिसांनी झालेला नाही किंवा त्यांना काहीही मिळालेलं नाहीये. फक्त आता फर्दर कस्टडी मागायची, काहीतरी काम दाखवायचं कस्टडीसाठी ग्राउंड म्हणून हे सगळं चाललेलं आहे. जामिनासाठी तुम्ही अर्ज करणार आहात? आता प्रमाणित प्रती ज्या आहेत तपासाच्या म्हणा, रिमांड रिपोर्ट्सच्या म्हणा, प्रथम वर्दी अहवालाच्या म्हणा, या आल्यावर त्याचं अवलोकन करून पुढची दिशा ठरवण्यात येईल. धन्यवाद. तर आपण पाहिलं या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, तो अंमली पदार्थ विरोधी जो कायदा आहे एनडीपीएस म्हटलं जातं त्या अंतर्गत. मात्र हळूहळू वेगवेगळी माहिती या सगळ्या तपासामध्ये पुणे पोलिसांनी समोर ठेवली आणि आज जी काही खळबळ, जी काही उडाली किंवा उडवण्याचा प्रयत्न झाला ती होती या प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये सापडलेले काही व्हिडिओ आणि काही चॅट. या चॅटच्या माध्यमातून प्रांजल खेवलकर एका मुलीच्या संपर्कात होते हे सांगण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता. मात्र मूळ जो गुन्हा आहे तो आहे अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत दाखल झालेला आणि या पार्टीमध्ये जे कोणी होते त्यापैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का या प्रश्नाचं उत्तर पुणे पोलिसांनी आजही दिलेले नाही. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.